नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे योगेश भावसर. आज मी तुम्हाला लव बर्डच्या पिंजऱ्यामध्ये कसा तो फिट करायचा ते सांगणार आहे. हा कॅल्शियमचा ब्लॉक बसवलेला आहे आतमध्ये. तो ब्लॉक याच्यासाठी बसवला आहे की पिंजऱ्यात राहिल्यानंतर त्यांना कॅल्शियमची कमतरता असते. ते कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी हा जो कॅल्शियमचा ब्लॉक बसवलेला आहे. त्यात त्यांना मी एक ब्रीडिंग बॉक्स दिलेला आहे. त्या ब्रीडिंग बॉक्समध्ये मी जे त्यांना पेअर दिलेली आहे, ती मेल फिमेल दिली आहे. ते मेल फिमेल ते पुढे अंडे देतील. ते अंडे होण्यासाठी हा ब्रीडिंग बॉक्स दिलेला आहे मी. तो अशा पद्धतीने मी फिट केलेला आहे. बघा, तो त्यात ते जी पेअर आहे ती आतमध्ये येऊन बसेल. त्यात अशी कॅप्सूल दिलेली आहे जी जेणेकरून पक्षी आजारी पडू नये म्हणून त्यांना ही कॅप्सूल दिली आहे. यात आपण त्यांना मिक्स फूड देणार आहे. आपण सीड आहे, मिक्स सीड म्हणतात त्याला. सर्व प्रकारचे याच्यात बिया आहे. भोपळा आहे, भोपळ्याचे आहे, डांगर आहे, अजून तांदळाच्या बिया आहे, राळा आहे. हे सूर्यफुलाचे बिया आहे, सीड आहे, सूर्यफूल बी हे पण देणार आहे आपण. हा राळा आहे, हे राळा पण देणार आहे आपण. मित्रांनो, आता मी त्यात एक जोडीची पेअर सोडलेली आहे. एक मेल आहे, एक फिमेल आहे. जो येल्लो आहे ती रेड आईज आहे, ती फिमेल आहे. आणि हा ब्ल्यू कलरमध्ये जो आहे हा मेल आहे. असे एक पेअर मी सोडलेली आहे आतमध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट देऊ शकता. फिश होम मत्स्यालय पेट शॉप. आम्ही फिश होममध्ये आलो होतो. योगेश सरांना भेटलो इथे. लव बर्डचे पक्षी आवडले आम्हाला, तर ते आम्हाला घेण्याची इच्छा झाली. तर त्यांनी आम्हाला व्यवस्थित सेटअप करून दिला आहे. आम्हाला फार आनंद झाला. धन्यवाद.